चला तर मग बनवूया उपवासाची गोड कचोरी। बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट। इथे एका कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घालते। आता त्यामध्ये 1 वाटी खवलेला ओला नारळ घालूया, अर्धा वाटी गूळ घालूया। गूळ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। ड्रायफ्रुट्स घालूयात, ड्रायफ्रुट्स पर्यायी आहेत। वेलची पूड घालूया। गूळ व्यवस्थित मेल्ट झाला की गॅस बंद करूया। ते मी उकडलेले 4 बटाटे घेतले, त्यामध्ये 2 चमचा साबुदाणा पीठ घालून व्यवस्थित मळून घेऊया। तर एक गोळा घेऊन त्याची मी मध्यमसर पारी करून घेते। त्यामध्ये सारण फिल करून घेऊया। मस्त गोल गरगरीत कचोरी बनवून घेऊया। अशा प्रकारे बाकीच्या कचोऱ्या बनवून घेऊया। आता ताटामध्ये मी 3 चमचे साबुदाण्याचं पीठ घालते, व्यवस्थित कोट करून घेऊया। आता आपण कचोरी तळून घेऊया। तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये कचोरी सोडून व्यवस्थित कुरकुरीत गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेऊया। दह्यासोबत ही कचोरी अप्रतिम लागते। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। व्हिडिओला लाईक करा।